पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांच्या विरोधात आज नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्र्यंबकनाका परिसरातील सीट पेट्रोल पंपावर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून महागाईत मोठी भर पडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आंदोलनादरम्यान पेट्रोल दरवाढ रद्द करा, पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने तात्काळ इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. कमी असताना मोदी सरकारने त्याच्यावर 33 रुपये सरचार्ज आकारलेला आहे आणि आज सुद्धा केंद्र सरकार जर हा सरचार्ज कमी करतं तर हे पेट्रोल डिझेल हे 70 रुपयापेक्षा कमी दरामध्ये आजही भारतातल्या नागरिकांना मिळू शकतं. परंतु देशाचे पंतप्रधान स्वतःच सांगतात की माझ्या रक्तामध्ये व्यापार भरलेला आहे आणि मी एक व्यापारी माणूस आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार करण्याची ही इच्छा होत असते. हे व्यापार करून म्हणजे एक मन आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची प्रजा भिकारी अशी प्रचिती आता देशामध्ये सर्व नागरिकांना अनुभवायला मिळते आहे. या महाराष्ट्र राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं आहे की शेतकरी डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे. हे इतकं असंवेदनशील वक्तव्य आहे. ज्यांनी कधी शेती केलेली नाहीये, जे कधी बांधावर गेलेले नाहीये, ज्यांनी कधी शेतीची मशागत केलेली नाहीये, त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजणार काय? शेतकऱ्यांचं जे उत्पादन होतं, जो माल होता त्याला आधार भाव दिला पाहिजे, त्याला MSP दिला पाहिजे, योग्य दरामध्ये ते खरेदी केले पाहिजे. ते न करता शेतकऱ्यांचा माल अतिशय कमी दरामध्ये गावागावातील परदेश म्हणजे परराष्ट्रातील व्यापारी येऊन कमी दरामध्ये विकत घेतात आणि ते नाफेडला विकतात. नाफेडला ते मोठ्या म्हणजे चढ्या भावामध्ये विकतात आणि नफेखोरी हा व्यापारी करतो. शेतकरी मात्र त्याच्यामध्ये लुटले जातो. याच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष द्यायच्या ऐवजी ते शेतकऱ्यांना म्हणतात की तुम्ही डिझेलचा काळा बाजार करतायत. हे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार किती संवेदनशील आहे याच्यातून हे स्पष्ट होतं. आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करत आहे. सरकारने सर्वात जास्त म्हणजे जो अन्याय केला त्या महिलांना, ज्या महिलांनी थोडीफार पुंजी आपल्या घरामध्ये ठेवलेली होती, 2000ची नोट ही फार जपून ठेवली होती. नोटबंदी केली. महिलांचे जे पैसे होते साचवलेले डब्यातले, पिठाच्या डब्यातले, साखरेच्या डब्यातले त्यांना बाहेर काढून आणायला लागले आणि माणसांच्या डब्यात. त्याच्यानंतर 1500 रुपये भीक दिली. भीकच म्हणते मी, 1500 रुपये भीक देऊन महिलांवर अत्याचार केला. त्याच्यामुळे रेशन वाढलं, सिलेंडर वाढलं, गॅस पेट्रोल वाढले. आज 50 रुपयामध्ये आपण भाजी आणत होतो रिक्षापासून, आज ते रिक्षा आले 100 रुपये 150 रुपये घेतात. महिलांना 1500 रुपये देऊन आणि त्यांनी कमजोर करून सत्ता आज देते. मी मोदी सरकारला आणि BJP सरकारला विनंती करते, महिलांना कमजोर समजू नका. आजची महिला ही शिकलेली सवरलेली आहे. तिला हाताला काम द्या, तिला मान सन्मान द्या. आज तरुण छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होतोय. त्यांच्यावर तुम्ही काय नियोजन केलं? महिलांवर बलात्कार होता ते दाबून टाकतात आणि BJPचे सरकार हे निकम्मी आहे या बाबतीमध्ये. काँग्रेस पक्षाच्या राज्यामध्ये 300 रुपयाचं सिलेंडर 400 रुपये झालं. त्यावेळेला हेच BJP सरकार रस्त्यावर आलं होतं. रस्त्यावर म्हणजे अक्षरशः झोपलेले होते पदाधिकारी. त्यावेळेला त्यांना ते 50 रुपये वाटत होतं की वाढले. आता 100 रुपये 1000 रुपयाचं सिलेंडर डायरेक्ट 2000 2500 ब्लॅकने घेतात. या महिला छोटे घरचे गृह उद्योग करतात, डबे पोचवतात. त्यांना 3-3 हजारांनी सिलेंडर घ्यावं लागतं. कोणत्या महिलांना तुम्ही न्याय दिला? 1500 रुपये देऊन त्यांना काही कमजोर समजतात. 1500 रुपये तुमची भीक नको आहे. महिलांना हाताला काम द्या. त्यांचं जे रेशन आहे ते स्वस्त तुम्ही देऊन दिलं त्याचाही त्यांना गरज नाही आहे. तुम्ही आज 100 रुपयाचं जे पाण्याचं आपलं तेलाची पिशवी ती 200 रुपयाला काय उपयोग केलेला आहे? म्हणजे त्यांना उलट 1500 देऊन कमजोर करून त्यांच्याकडनं तुम्ही दर महिन्याला 3-3 हजार रुपयाचं पैसे त्यांच्या खिशातले काढतात, त्यांच्या बजेटमध्ये काढतात. म्हणून BJP सरकार हे निकम्मी आहे. यांनी महिलांचं धोरण नाही, महागाईवर नियंत्रण नाही आणि देशाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती हलवलेली आहे.
सोनं खरेदी करू नका, तेल कमी का. अहो गरीबच टाकतात तसंपणा करतं, एवढं तेल टाकून 10 लोकांची भाजी करतात. त्यांना परत म्हणतात खरेदी करू. जे AC मध्ये बसलेले अधिकारी त्यांच्या घरी बघा, एका माणसाला एक गाडी, 10 लोक घरात असतात, त्यांच्याकडे 10 गाड्या असतात. गरीब लोक 2 व्हीलरवर 300 बसतात. तुम्ही त्यांना पोलिसांना सांगता त्यांना अटक करा, तिथे बचत नाही करू देत. आणि त्यांचे पेशंट गाड्या चालतात, म्हणजे 3 रुपये 4 रुपये 3 किलोमीटर, एका लिटरला 3 किलोमीटर गाडी चालते. कशांना नाही बंदी. आणि साधे प्युअर बिचारे एका 2 व्हीलरवर 300 बसले तर त्यांना अटक करतात. पोलीस लोक त्यांच्याकडनं दंड घेतात. हे का हो दुधाभाव, हे तुम्हाला कळत नाही, हे दिसत नाही, हे सर्व तुम्हाला दिसतं. हे तुम्ही जे मुद्दे मोजके मुद्दे जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण ह्या नियोजन करणारे सरकारला फक्त स्वतःचे टक्केवारी पाहिजे. अहो 40% निधी, आपण टक्के 1 लाखाचं काम असलं तर 40,000 रुपये ज्याची निधी त्यांना द्या. अहो समाज मंदिर, लाखो समाज मंदिरं बिना निधीचे पडलेले, कोणाचे फाउंडेशन झालं, कोणाचे बीम उभे पडले, कोणाचा काही ठिकाणी स्लॅब पडले. का बरं? किती निधी तुम्हाला कमी पडते. तपोवनातले हजारो झाडं पाडले, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, तोडणारा त्यांचा, नेणारा त्यांचा, विल्हेवाट करणारा त्यांचा, झाडं लावणारा त्यांचा. आणि 40% मी त्यांच्या खिशात जातात, ते नाही दिसत. आणि महिलांचे तुम्ही 1500 रुपये देऊन त्यांच्याकडनं 3000 रुपये काढता. हा कुठं नाही, ही आहे महिलांची भारतातल्या जेवढ्या महिला आहेत त्या महिलांची हाय BJP सरकारला लागणार आणि ते निकंबी होणार.